हॅलो मैत्रिणींनो, तर आज देखील मी एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम छान अशी आजची ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला शिकायला भेटेल. तर हे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 11 इंच. तर हे बघा, खाली आपण घ्यायची आहे गळा रुंदी 3 इंच आणि वरती 2.5 इंच. तर हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेतलेले आहे अशा पद्धतीने. तर आता आपण कॅनव्हास लावणार आहोत या डिझाईनसाठी. हे बघा, आपण कॅनव्हास घेतलेला आहे. तर कॅनव्हास घेतलेला आहे आपण 12 इंचाचा आणि रुंदी घेतलेली आहे त्याची 4 इंच. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला एकदम स्ट्रेट सरळ याच्यामध्ये कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण 11 इंच आपण गळा उंची घेतलेली आहे आणि वरती आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. खाली घेतलेली आहे आपण गळा रुंदी 3 इंच आणि हेही दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला एकदम छान असा आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण एकदम छान असा हा आकार दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण त्याला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. एक्स्ट्राचा भागही आपण कट करून टाकायचा आहे. एकदम छान असा हा गोलाकार आकार दिलेला आहे खाली. ठीक आहे, आता आपण याला कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण पेपर कॅनव्हास वापरून जर डिझाईन केली तर एकदम छान आणि परफेक्ट अशी डिझाईन बनते. हे बघा, आता आपण अस्तरला कॅनव्हास लावून घेणार आहोत. तर हे बघा, आपण गळा रुंदी मोजून घेतलेली आहे दोन्ही साईडने 2.5 इंच आणि आता आपण त्यावर हा पेपर कॅनव्हास ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने. एकदम सारखा आपल्याला हा ठेवायचा आहे. तर आपण हा 2.5 इंचावर मार्क केलेलं होतं तिथे आपण त्याला पिन्स लावून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण पिन्स लावलेली आहे. तर आता आपण खाली देखील सेम पद्धतीने एकदम मध्यावर पिन लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सेंटरला लावून घेतलेली आहे आणि आता आपण याला स्टिच करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला जॉईंट करून घेऊ अस्तरला. पेपर कॅनव्हास वापरण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे, जेणेकरून कुठेही आपल्याला हात शिलाई करावी लागणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण पेपर कॅनव्हास हा जॉईंट करून घेतलेला आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेऊ. हे बघा, सगळ्या बाजूंनी चेक करून आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे. आता आपण एकदम कॅनव्हासला खेटूनच आपण टीप मारून घेऊ अशा पद्धतीने. ठीक आहे, एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण मधला एक्स्ट्राचा भाग कट करून घेत आहोत. ठीक आहे, आणि आता आपण त्याला छोटे छोटे कट देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने कट देताना काळजी घ्यायची की आपण शिलाई जिथे आहे तिथे कट नाही गेला पाहिजे. एकदम हलक्या हाताने आपल्याला कट द्यायचे असतात, जेणेकरून एकदम परफेक्ट असा शेप येतो. ठीक आहे, आता आपण खालीही स्टिच करून घेऊ.
जेणेकरून आपल्याला पट्टी नाही लावावी लागणार अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला मधून हात घालून हे फोल्ड करून घ्यायचं आहे मध्यभागी. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला पलटी मारलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता आपण टोकदार कैचीच्या साहाय्याने आपण याला असं बाहेर काढणार आहोत त्याचे टोक. ठीक आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम पद्धतीने करायचं आहे. इथे मी कैची वापरलेली आहे, तुम्ही कशानेही करू शकता. ठीक आहे. आणि आता आपण याला वरून दाब टीप देऊन घेऊ, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप असा या ब्लाऊजच्या डिझाईनला येईल. ठीक आहे. हे बघा एकदम छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि पेपर कॅनव्हास वापरल्यावर एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येते ब्लाऊजला. आता आपण खालीही दाब टीप देऊन घेऊ कमरेच्या साईडने. इथे पट्टी लावण्याचीही गरज आलेली नाही. आणि आता आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत साईडने. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. दोन्ही साईडने आपण सेम प्रोसेस करणार आहोत. आणि आता आपण त्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ. आपल्याला लेस लावायची आहे आता. ठीक आहे. आणि आता आपण हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. आणि एकदम बारीक अशी एकदम छान आपल्याला लेस लावायची आहे, जेणेकरून एकदम छान अशी ही डिझाईन तयार होईल. हे बघा लेस लावतानाही काळजी घ्यायची. एकदम परफेक्ट अशी लेस बसली पाहिजे. ठीक आहे. आता आपण याला लेस लावून घेतलेली आहे. एकदम छान अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण दोन्ही साईडने टक्स टाकून घेणार आहोत. आता आपल्याला त्याला पॅच पण टाकायचे आहेत. हे बघा आता आपण खाली बटन्स लावू शकतो किंवा मग पॅच देखील लावू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण बटन्स लावू शकतो. एकदम छान असा हा लुक येईल त्याला. आणि हे बघा अशा पद्धतीने पॅच असतील तर पॅच देखील लावू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा हा आहे आपल्या ब्लाऊज डिझाईनचा फायनल लुक. तर चलो बाय.